थेट जाऊयात अमरावतीमध्ये। अमरावतीमधून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले जातात। या क्षणाची महत्त्वाची बातमी, अमरावतीत ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। गर्ल्स हायस्कूल मधील मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे। मतदान केंद्र 23 मधील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मशीन बंद असल्याने मतदान केंद्राच्या बाहेर आता हा मतदार राजा उभा असल्याचं चित्र आहे। थेट जाऊयात सूरजकडे। सूरज, नेमकं प्रकरण काय? नक्कीच जर पाहिलं तर अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल शाळेमधील जर पाहिलं तर मतदान केंद्र 23 मधील एक सकाळपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर हे संपूर्ण दोनही मशीन जे आहे या ठिकाणी बंद पडलेले आहे। त्यामुळे मतदार राजा या ठिकाणी ताळकटत या ठिकाणी उभा आहे। साधारणतः गेल्या 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, मात्र 25 मिनिटांपासून जे आहे संपूर्ण मशीन या ठिकाणी बंद आहे। आपण जर पाहू शकलो हे संपूर्ण हे दृश्य आहेत याच केंद्रावरले जर पाहिलं तर 23 मतदानाचं केंद्र आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून जे आहे या ठिकाणी ईव्हीएम मशीन या ठिकाणी बंद आहे। या ठिकाणी मशीन दुरुस्तीसाठी या ठिकाणी निवडणूक विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केले जात आहे। मात्र जर पाहिलं तर अद्यापर्यंत ही मशीन सुरू झालेली, त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, उमेदवार असतील आणि मतदार राजा या ठिकाणी आपल्याला रांगा लावून या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या जर पाहिलं तर याच ठिकाणी संपूर्ण मशीन या ठिकाणी दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे। इतर ठिकाणची परिस्थिती जर आपण जर पाहिलं तर इतर ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी मतदान या ठिकाणी सुरू आहे आणि सकाळपासूनच जे आहे संपूर्ण मतदार राजाने या ठिकाणी मतदानासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी गर्दी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। पण जर पाहिलं तर 87 जागेसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी मतदान होत आहे। जवळपास जर पाहिलं तर या ठिकाणी 661 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। या ठिकाणी जर आपण जर बघितलं गेलं तर नवनीत राणा, रवी राणा जर पाहिलं तर 10 वाजता या ठिकाणी मतदान करतील। तसेच खोडके दाम्पत्य सुद्धा 10:15 वाजताच्या सुमारास जर पाहिलं तर या ठिकाणी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।